तर मित्रांनो, आजचा ब्लॉग माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी खूप खूप स्पेशल असणार आहे. कारण का माझ्या मित्राचा 1 महिन्या अगोदर खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला आणि त्याच्या पाठी त्याची बहीण बसलेली. पण तो काल खूप डेंजर होता आणि ते देवाच्या कृपेने आज आपल्यासोबत आहेत. त्याचं मी खरंच देवाचे खूप आभार मानतो आणि तुमच्या प्रार्थनेमुळे ते आज आपल्यासोबत आहेत. आणि ते मित्रांनो आपल्या घरी येणार आहेत आज, आणि आपण त्यांच्यासाठी आज काय करणार, त्यांच्यावर कसं राहणार. आणि मित्रांनो, त्याला पण खूप लागलेलं आहे आणि त्याच्या बहिणीला पण खूप लागलेलं. तो माझा सगळ्यात खास मित्र, माझा खास बचपनचा सगळ्यात खास जिगरी असतं ना, तो मित्र होता माझा. आणि तो देवाच्या कृपेने आज माझ्यासोबत असणार आहे. त्याच्यामुळे खरंच देवाचे मी खूप आभार मानतो. आणि आपण आज काय काय करणार ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये समजेलच मित्रांनो. आणि मित्रांनो, त्याला खूप लागलेला आणि त्याच्या बहिणीला पण मुक्कामार लागलेला आणि डोक्याला पण लय लागलेलं. तर त्याच्यामुळं ती पण काही बोलत बिलत नव्हती. पण आता ते थोडे बरे आहेत, तरी पण ते अजून रिकवर नाही झालेत. तर पहिल्यांदाच ते आपल्या घरी आज येणार आहेत. आणि मित्रांनो, ताई पण घरी जेवण बनवते, तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा, इथं जेवण बनवते. सगळी तयारी चालूच आहे. आणि मम्मी पण कामाला गेले, ती येणार आहे लवकरच काम करून. आणि दिया पण गाडी ट्रेनमध्येच आहे, ती पण येणार आहे. आणि अजून जेरी पण येणार आहे. आणि तुम्हाला समजेलच अजून कोण येणार बघायला, काय कसं काय आहे ते. मित्रांनो, तो 1 तासात येणार आहे. तर आपण 1 महिन्यातून येणार आहे, तर त्याची आपण तयारी करायलाच पाहिजे ना. तर आपण पहिले त्याला मस्तपैकी फुलं बिलं आणायला जाऊ बाजारामध्ये. चला माझ्यासोबत तुम्ही. बाय, दरवाजा बंद कर. चला मित्रांनो, आपण जाऊ मस्तपैकी पहिले. आणि मित्रांनो, आपलं मार्केट पण जवळच आहे. पण आता आपल्याला फुलं कुठे भेटेल काय माहिती नाही, कारण दुपार पण झाले. तर आपण शोधूया. चला बघा मित्रांनो, मला तर काय इथं कुठं हार तर दिसत नाही. आपण आता शोधूया कुठं तरी, बघूया कुठं भेटतंय काय. मित्रांनो, हा आमचा जुईनगरचा मार्केट आहे. पण आता काय हार आम्हाला कुठं भेटत नाही. सगळे फ्रूटचे दुकान आहेत. बघूया आपल्याला कुठे भेटतंय काय. आणि इथं मच्छी मार्केट आहे. आपण चालत चालत जाऊया, शोधूया आपण कुठेतरी भेटत. चला. आणि मित्रांनो, फायनली आपल्याला इथं फुलं भेटलीत. मी जाम शोधली आणि इथं आता आपण फुलं घेऊन जाऊ आणि एक हार पण घेऊन जाऊ. आणि आता आपण जाणार घरी डायरेक्ट. अजून काय घ्यायचं असेल तर आपण आईला एकदा फोन करू, काय पाहिजे असेल तर. परत परत जायला वायता घेता खाली. चला. आणि मित्रांनो, मी फुलं घेऊन आलो घरी. तर बघूया आता घरी काय तयारी झाली की नाही. ओ माय गॉड, हे बघा, इथं बघा उभा काढते वाटतं. तयारी नाही झाली वाटतं अजून काय. हे आई पण आले मित्रांनो. हो, आरतीचा ताट घेऊन आले मित्रांनो आई. आणि मस्त आहे की आरतीची ताटं बिटा तयारी चालू आहे. आणि मी पण मस्त फुलं आणलेत. आता आपण त्याच्यात फुलं टाकूया मस्तपैकी. चला चला, मस्त पहिले आपण हार टाकून घेऊया एकविरायला. मित्रांनो, आपला हार टाकून झालाय. आणि मित्रांनो, कोणतरी आलंय घरी. आयुष्यपद बघा कोण आलंय. दिया आले मित्रांनो. आणि बघा काय काय घेऊन आले. ओ माय गॉड, दिया आले आणि काहीतरी ती घेऊन आले सामान. ओ काय काय पण हा. ओ ऍपलचा ज्यूस घेऊन आले मित्रांनो, खास पेशंटसाठी. तयारी बघा कशी चालले मस्त. दिया आणि ताई मस्त आहे की तयारी करतायत फुला विलांची. आणि इकडे बघा आपला मोठा दादा पण आलाय, पाम्या दादा. आणि तो लाजतोय, पहिल्यांदा ब्लॉग मध्ये आलाय आपल्या, त्याच्यामुळे लाजतोय तो. इकडे तयारी चालू आहे. आणि आता आपण त्यांची वाट बघूया. ते आता 15 मिनिटात येणारच आहेत. तर बघूया आता पुढे काय होतंय ते. आणि बाहेरच ते लोक आलेत. आणि आई येते ताट घेऊन आरतीचा मस्त पैकी. फुलं मी पण टाकू ना अशी, सगळ्यांना द्यायची अर्धी अर्धी. आई आली ताट घेऊन. फॅन बंद करू काय. एवढा दिवस आलो, पहिल्यांदा थांबून ठेवला एवढं काय. कुठं पण हातांच्या दोघांच्या वरून नारळ काढ. देवाचं नाव घे. देवाचं नाव घे. काल मग जाऊन दे. तिकडं तिथं कोपऱ्यात कोपऱ्यात कोण बाहेरच का.
ह्याच्यामध्ये शिडा जाते. हे बघा मित्रांनो, हे दोन मुलं आहेत हा का. देवाच्या कृपेने आपल्या घरी सुखरूप आलेत. आता नाही फुटत बघू देस कोणती. चला चलो. इकडे आई पण आहे बघा. ये तू पण करत ती हे उजव्या हाताने कर या. हे घ्या वाचत नाही याला. अरे वेलकम. वेलकम. सांग मला तिकडे येऊन दे. ए पम्या ये तू पण. हमरे पास भी दे दो. तुला आमच्याकडे पण दे. इकडे ये. तू दरवाजा कचरा करशील तुम्हालाच करायला काय. या. अरे कचरा काय. वेलकम गणपती बाप्पा. उदो उदो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गजानन गणपती महाराज की जय. महालक्ष्मी एकविरा आई माझे पाठीशी आहे. एकविरा पाठीशी आहे आले त्यांचं तू पहिल्यांदा पाठी उभी राहिली म्हणून ते आज आपल्यासाठी माझ्या घरी चालत आलेले आहे. उदो उदो. चला मित्रांनो, आता आपण भेटू त्यांना. रिटर्न झाला नाही पाहिजे आणि केलास ना देन कानपाट आण. आणि भरीन गोनपटान. मला वाटलं बघ 2 दिवस जेवण नाही केलं घरी माहितीये. आता चांगली सुधारलीस. जाडी झाली. हो मम्मी. हो ज्यूस मस्त ज्यूस आहे हा बघा. ज्यूस वाली दिया. ज्यूस वाली दिया आलेली आहे मार्केट मध्ये नवीन ज्यूस घेऊन. अरे पण चहा कुठे पिवला नाही तो ऍक्सिडेंट कुठे झालं एवढं नाव सांगतो 5 मिनिटं आम्ही 5 मिनिटं झाले चाय अरे पिलो. नाही चाय कुठं पेलो घाटाच्या अगोदर. घाटा जाते तो रे तू बोललास युटर्न मारताय त्याच्या पुढं त्याच्या पाठीस. एवढे कंटेनर नाही का अनुसार ते राहू 2 लाख मी खर्च केला पण असं मला वाटलं ह्या पोराने माझ्या सगळ्यांनी पैसे घेतले ना असं मी वाटलं नाही पोराने. देवाच्या नशिबाने ते होतं म्हणून इकडे तिकडे पोरा जवळ खोलून ठेवा. बेशुद्ध पडलं असेल ना तेव्हा. तेव्हा आलीस का आई महिनाभर मी जागा होतोय बघितलं. पहिला लय घाबरला. आम्ही दोघे गेलो ना तेव्हा जरा आता श्रावणावरी नसता तिथं कोण असता बिनादारच नाही होता का? आम्हाला अनिंदाने फोन केला तेव्हा ताबा अनिंदा अशी पाठीशी येतात नसतं हा. बिनवारशी झाली असती मग कोणी गाडीवाल्यांच्या कोणी केली असती तेव्हा त्यांच्या मोबाईल मधून फोन केली नसतं आपण सांगायला पाहिजे ना कोण फोन कर. लवकर पण कळवली म्हणून या पोरांनी श्रावणी सरांना फोन केला म्हणून. किती टाका पडले ते की इथं 17 टाक. आणि इथं ते सगळं मिळून काय माहित 25 एक होते. हा. आणि इथं पण कुठेतरी लागलाय ना छातीत. 11 हो छातीमध्ये किती 11 टाक. बापरे. अजून कुठं लागलेला. सोडत नाही पोलीस वाले. अजून कुठं लागलेला काय एवढं गाडी कधी सोडणार. बघा मित्रांनो, एवढं लागलेला त्याला. गाडी आहे मित्रांनो आता आम्ही चाललो विकीची केस कापायला. त्याची केस जाम वाढले. त्याला आता केस कापायला घेऊन जाऊ आणि मस्त पैकी तिथे बिया पण केस कापणार. तुला पण कापायचे ना बिया पण. टाइमपास मला मॅच बघायची. कापत पर्यंत घरात चार्जिंग नाही राहणार.
अरे माझा नाही ना 35% जिओचा रिचार्ज कमी वालाय. आणि मित्रांनो आम्ही 300 तुम्ही दियाची पण तिथे केस कापणार आहेत आणि दोघांची पण एका ठिकाणी कापू. त्याच्यामुळं थोडा टाइम जाईल आम्हाला आणि लास्ट पर्यंत ब्लॉग बघा. बघा पेशंट आहे इथं बसलाय. पेशंट आमचा हा आहे पण हा इथं झोपलाय मस्तपैकी. काय माझे केस कापायचे तर मला तिला पण सुचना माझी केस कापायचे ते आम्हाला विकीचे, पण विकीच्या बहाण्याने बघा कशी हिला पण यायचा होता म्हणून ही पण आली मस्त केस कापाय चान्स मारताय. पण त्या दिवशी आलेलो आम्ही पण नंतर लेट झाला म्हणून आम्ही कॅन्सल केला. दियाची केस बघा एवढी केस गेलेत तरी पण तिला रडू नाही येत बघा. हसताय ती. न्यू आहे का न्यू नवीन येणार नवीन. त्यांना ठेवू काय जपून नाही विकी बाई तसं मध्ये केस कापतोय. हा हे की तुला पाहिजे काय हे? विकीला लावते केसा. पाहिजे केस की? आणि मी इथं आहे मित्रांनो. थोड्या वेळात आता विकी हिरो दिसणार आहे का? हा बघा दिया थोड्या वेळात विकी हिरो दिसणार आहे आता. कर दो बंदी कर. दिया पण आता काढ लाग. चंपा दिसतंय. अरे काय हा बघा भूत आहे. नकली भूत आहे नकली भूत. त्याला कोण घाबरते? आम्ही नाही बाबा घाबरत. हट, मी नाही घाबरत. मला हमेशा घाबरतो. समझ रहे हो आप समझ रहे हो ना. विकी बघा मित्रांनो आता हिरो दिसायला लागला आपला. दिसलाच पाहिजे हिरो पण थोड्या वेळाने तो टकला होणार आहे शाप. हा नवीन कपडे घातले दियानी. काढले पण दियाचे कपडे लवकर. प्रीती दिसता. ना हा दिया खुश झाले. डान्स बघा खतरनाक डान्स करताय दिया. हा चांगला माझ्यावर माझ्यावरती आणि विकीने बघा मस्त चमनगोटा केलाय खतरनाक मध्ये. जाम काला वाटतं तू नको एक नंबर कापल्यात केस विकी व्हायची. काय? नवीन स्टाईल बघा दियाची. मेकअप केलं दाखवलं. आणि विकीची स्टाईल खतरनाक आहे. विकी समोर सगळा फेल बघा टकलो हैवान. आता असं वाटतं की ट्रक चालवणार. तुला असं वाटतं की ट्रक चालवला आता. तुझ्यापेक्षा भारी दिसेल. मित्रांनो विकीनी केस कापले ना तर आता घरी बघ असले शॉक होणार आहे ते की मला त्यांची रिॲक्शन बघायला भेटणार आहे खतरनाक वाली. पहिल्यांदा इतका गोटा केलाय त्यांनी. पहिल्यांदा गोटा केला त्यांनी लॉकडाऊन नंतर. मला समजायला तर रिॲक्शन त्यांची. चला घरातच थांबायचं आहे ना. कसा आहे कसा वाटला मस्त वाटला ना. विकी बोलतो उलट आईला आवडतील कसा. अरे बोललो जाऊ दे. पावसातून विकीला चांगलं बोलतील पण विकीला मला वाटलं आवडेल. मला वाटलं माझ्या आईला आवडेल अशी केस कापली. नाही, कधी केस लावलं तर म्हणते ना, "हे इथे ठेवलं नाही तसं." थोडी ठेवायची. बोलले असंच. तेव्हा ऍडमिशन काय सांगितलं, करायची? "आम्ही केस कापतो म्हणून." तसं पण तसं असतं. त्याला मी बोललो तो बोलतोय की नको बोलतोय आता मी घरीच राहीन ना. बोलतोय मी बारीक करतो शाप. हा त्याची चॉईस आहे ना आवडली त्याला. लॉकडाऊन घरात लॉकडाऊन आहे. चला बुऱ्या चालला विकी. हो दादा सावकार आंघोळ नाही केलं लाज वाटते आम्हाला. लाजू नका. हो बाई, काय तुम्ही आमच्याकडे आल्यावर पण नाही. काय पण आता येते या घरी. टाटा. विकी चाललाय. आणि मित्रांनो विकी आणि शेजाल चालले आता त्यांच्या घरी.
त्यांना आपण टाटा करूया आणि मस्त त्यांना दोघांनी काळजी घ्या का. सेजल बघा अजून तिचा पायाला एवढं लागलंय तर ते अजून लंगडतंय पायी. आणि आता पाया पडायला चाललोय इथं एकविरायचे इथं आमच्या जुईनगरचे. हे बघा आमची बिल्डिंगच्या खालीच एकविरा आहे. मस्त एकविरा आहे, दोघांना सुखी ठेवणार. आम्ही जुईनगरच्या नवी मुंबईच्या पालखीला बघा विकी असतं का आपल्या बरोबर. मित्रांनो दर्शन पण घेतलं आपण. आमची अस्वल बघायचे कुठं आहे अस्वल काय. मित्रांनो तुम्ही पण गाडी चालवत असेल तर तुम्ही पण सावकाश चालवा आणि काळजी घ्या तुमची पण आणि तुमच्या फॅमिलीची पण घ्या आणि तुम्ही स्वतः पण घ्या. कारण का आपला विकी ड्यूक गाडीवरून त्याचा ऍक्सिडेंट झालेला आणि खूप स्पीडवरती होता, त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्या. आणि झाले सगळे निघू नका घरातून. हा आणि सगळ्यांची काळजी घ्या मित्रांनो. आणि आपला हा ब्लॉग आपण इथेच एंड करतो. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपण असेच नवीन नवीन ब्लॉग बनवत राहू. चला टाटा, आंब्याचा वाटा. नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटा. चल विक्की बाय लवकर भरा हो, लवकर या. टाटा. चला टाटा सेजल.